चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, फक्त 2 दिवस बाकी आहेत आपल्या 12वीच्या इंग्लिशच्या पेपरासाठी। आणि विद्यार्थी मित्रांनो, खूप क्वेश्चन्स आणि खूप मनामध्ये तुमच्या शंका आहेतच। 2 दिवसामध्ये आपला जो पूर्ण अभ्यास आहे तो कसा कंप्लीट करायचा आहे, ठीक आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे की 2 दिवसामध्ये आपल्या सगळे जे सेक्शन आहेत, म्हणजे आपले जे 4ही सेक्शन आहेत ते कशा पद्धतीने कंप्लीट होतील। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी इतका स्पेशल होणार आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये ना रायटिंग स्किलचे जे 16 मार्क आहेत ना, ते नक्कीच तुम्हाला 16 पैकी 16 मार्क हे नक्कीच तुम्हाला भेटणार आहेत। ह्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही ट्रिक तुम्हाला सांगणार आहे त्या सगळ्या ट्रिक नीट व्यवस्थित कुठेतरी लिहून घ्यायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि सेक्शन 3 हा रायटिंग स्किलचा जो प्रकार आहे 16 मार्काचा, हा तुम्हाला कंप्लीट करायचा आहे 12वीच्या बोर्डाच्या एक्झाममध्ये, ठीक आहे। तर 10 फेब्रुवारी 2026 पहिला पेपर आपला इंग्लिशचा होणार आहे आणि ह्या पेपरामध्ये 80 मार्काचा हा पेपर आपला होणार आहे। 80 मार्काचा हा पेपर आपला होणार आहे आणि 80 मार्काच्या पेपरासाठी रायटिंग स्किल हा अतिशय महत्त्वाचा सेक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो। सगळ्यात महत्त्वाचा सेक्शन, सगळ्यात जास्त महत्त्वाचा सेक्शन हा रायटिंग स्किल आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, काही कॉपी पेस्ट गोष्टी मी अशा सांगणार आहेत ना की ज्या गोष्टी तुम्ही कॉपी पेस्ट केल्यात तरी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज पडणारच नाही विद्यार्थी मित्रांनो। आणि 16च्या 16 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत। काही विद्यार्थी मला कॉमेंट करतात की मॅम मला इंग्लिश जास्त येत नाही, मला इंग्लिश समजत नाही, मी सेंटेन्स कशा पद्धतीने बनवू, रायटिंग स्किल कशा पद्धतीने कंप्लीट करू। तर ह्या सगळ्या गोष्टीचं सॉल्युशन, कोणता प्रश्न सोडवायचा, नेमका कसा प्रश्न येतो, ह्या सगळ्या गोष्टीचं सॉल्युशन आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ स्किप करायचा नाही विद्यार्थी मित्रांनो, आणि व्हिडिओ 2x किंवा जास्त स्पीडमध्ये सुद्धा पाहायचा नाहीये, तर नॉर्मल स्पीडमध्येच पहा विद्यार्थी मित्रांनो। काही गोष्टी असतात त्यानंतर तुमच्या राहून जातील, मिस होऊन जातील। आणि बघा, ज्या गोष्टी मी सांगणार आहेत ते कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा आणि तेच तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे, थोडंसं अभ्यास करून जायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला 16 मार्क हे नक्कीच आपल्या परीक्षेमध्ये, बोर्डाच्या एक्झाममध्ये इंग्लिशमध्ये आपल्याला नक्कीच भेटणार आहेत। तर बघा, 16 मार्क हे खूप जास्त महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। तर बघा, आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम की हा जो सेक्शन आहे, सेक्शन 3 हा रायटिंग स्किलचा असतो, ओके। आणि रायटिंग स्किलच्या सेक्शनमध्ये आपल्याला क्वेश्चन 4 असणार आहे आणि ह्या क्वेश्चनमध्ये 4 तुम्हाला प्रश्न असणार आहेत, म्हणजे ते ABCDच्या पद्धतीने असणार आहेत। आणि प्रत्येक प्रश्नामध्ये किती प्रश्न असणार आहेत? 3 प्रश्न असणार, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 ऑप्शन असणार आहेत। आणि त्याच्यापैकी विद्यार्थी खूप कन्फ्यूज होतात। काही विद्यार्थी तर काय करतात की एकाच प्रश्नामधून 2-2 सोडवून येतात आणि त्याच्यामुळे टाइम वेस्ट होतो आणि आपला पेपर हा कव्हर होत नाही, ठीक आहे, अपूर्ण राहतो। अशा पद्धतीने तुम्हाला मार्क कमी पडू शकतात। आणि विद्यार्थी मित्रांनो, की आपण जो पेपर लिहितोय तर तो पेपर फॉर्मेट कसा यूज करायचा आणि जो चेक करतो पेपर त्याच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा असतो, तुम्हाला काय लिहिणे अपेक्षित आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। तर चला आपण सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर ए जो असणार आहे, क्वेश्चन नंबर 4 जो असणार आहे त्याच्यामध्ये ए प्रश्न असणार आहे। त्याच्यामध्ये बघा, पहिला जो असतो तो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजचा असतो। तर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, त्याच्यानंतर दुसरा त्याला ऑर असणार आहे, म्हणजे किंवा असणार आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज, आणि ग्रुप डिस्कशन हे त्याला ऑप्शन असणार आहे, ठीक आहे। म्हणजे ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज करा, नाहीतर स्टेटमेंट ऑफ पर्पज करा किंवा ग्रुप डिस्कशन करा। तर ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, ह्या दोन्ही गोष्टीला तुम्ही काय करायचं आहे, करायचं नाही। स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन, कोणता प्रश्न सोडवायचा आहे, तर ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज हा प्रश्न सोडवायचा आहे। आता हा प्रश्न का सोडवायचा, तर ह्या प्रश्नाचा जो फॉर्मेट आहे तो अतिशय सोपा आहे आणि अतिशय कमी वेळेमध्ये हा तुमचा जो प्रश्न आहे तो सोडून होणार आहे, ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट की चेकरच्या दृष्टीने, म्हणजे जो तुमचा पेपर चेक करतो त्याला जर हा व्यवस्थित तुमचा प्रश्न वाटला, उत्तर जर तुम्हाला, तुमचा जो फॉर्मेटमध्ये उत्तर असणार आहे तर तो फॉर्मेट जर व्यवस्थित असला तर तुम्हाला तो 4 पैकी 4 मार्क या ठिकाणी देतो, ठीक आहे। म्हणजे जो चेक करतो पेपर तो 4 पैकी 4 मार्क तुम्हाला या ठिकाणी देणार, म्हणजे देणारच, ठीक आहे। तर अशा पद्धतीने फक्त फॉर्मेटचा यूज करायचा, ते आपण पुढे पाहणारच आहोत। आता कोणते प्रश्न सोडवायचे ना ते पहिले पाहून घ्या, ठीक आहे, आणि माइंडमध्ये ते फिक्स करून जा। आता काय होतं की विद्यार्थी ते कन्फ्यूज असतात, हातामध्ये बोर्डाचा पेपर आहे, ठीक आहे, परीक्षा चालू असते आणि रायटिंग स्किल सोडवताना काय प्रॉब्लेम येते, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज सोडू, स्टेटमेंट ऑफ पर्पज सोडू, ग्रुप डिस्कशन सोडू। मग विद्यार्थी काय करतात माहिती आहे, ह्याचा प्रश्न पण वाचतात, हा पण वाचतात, हा पण वाचतात, आणि हे सगळे प्रश्न वाचण्यामध्ये त्यांचा 10 ते 15 मिनिटं वेस्ट जातो। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कमी वेळेमध्ये चांगले मार्क पाडायचे असतील तर काय करायचं आहे की फक्त ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज प्रश्न वाचायचा आहे आणि त्या पद्धतीने फॉर्मेट जो दिलेला आहे तो फॉर्मेट यूज करायचा आहे आणि प्रश्न सोडवायचा आहे, ठीक आहे। इतर प्रश्नामध्ये वेळ घालवायचा नाही विद्यार्थी मित्रांनो, नाहीतर खूप जास्त वेळ होऊन जातो आणि तुमचा रायटिंग स्किल हा अपूर्ण राहून जाईल आणि 16 मार्क हातातून निघून जातील। तर अशी चूक ही करायचीच नाही। विद्यार्थी खूप रडत येतात आणि सांगतात की आमचा पेपर अपूर्ण राहिला, तर त्याचं कारण हेच आहे की सगळे प्रश्न वाचण्यामध्ये आपला वेळ घालवतात
माइंडमध्ये, डोक्यामध्ये अजूनही 2 दिवस आहेत, फिक्स करून जायचं की मला ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेजेस सोडवायचा आहे. जर ह्याच्यामध्ये थोडीशी प्रॉब्लेम वाटली किंवा हा प्रश्न जर खूपच कठीण आला तर मात्र तुम्ही दुसरं ऑप्शन निवडू शकता. पण जास्तीत जास्त मी तुम्हाला हेच रिकमेंड करेन की ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेजेस सोडवायचा आहे. ठीक आहे. ओके, लगेचच आपण पुढच्या क्वेश्चनवरती जाऊया. क्वेश्चन नंबर बी. ठीक आहे. परत 3 प्रश्न असणार आहेत. ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग आणि इंटरव्ह्यू क्वेश्चन. आता ईमेल रायटिंग सोडवायचा, रिपोर्ट रायटिंग सोडवायचा का इंटरव्ह्यू क्वेश्चन? सगळ्यात सोपा इंटरव्ह्यू क्वेश्चन हा सोडवायचा. ठीक आहे. ह्याच्यावरती जाऊच नका. ईमेल रायटिंग आणि रिपोर्ट रायटिंगमध्ये जाऊच नका. काय करायचं आहे? इंटरव्ह्यू क्वेश्चन सोडवायचं आहे. आता इंटरव्ह्यू क्वेश्चनमध्ये पण 2 पद्धतीने विचारलं जातं, ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर इंटरव्ह्यू क्वेश्चन हा अतिशय सोपा असतो. आता काही विद्यार्थी सांगतात मॅम इंटरव्ह्यू क्वेश्चनमध्ये आम्हाला क्वेश्चनच बनवता येत नाही कारण आम्ही मराठी मीडियमचे स्टुडंट होतो आणि आम्हाला समजतच नाही इंग्लिश. मग त्याच्यासाठी पण मी तुम्हाला काहीतरी सॉल्युशन देणार आहे, पुढे व्हिडिओमध्ये पाहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सी असणार आहे. सी ऑप्शन, सी जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये 3 ऑप्शन. ठीक आहे. स्पीच रायटिंग प्रश्न असणार आहे, कंपॅरिंग असणार आहे, एक्सपेन्शन ऑफ आयडिया असणार आहे. ठीक आहे. आता कंपॅरिंग आणि एक्सपेन्शन ऑफ आयडिया हे करायचंच नाही. मग कोणता प्रश्न सोडवायचा? आपल्याला स्पीच रायटिंगचा सोडवायचा आहे. ह्याचा फॉर्मॅट अतिशय सोपा आहे. फॉर्मॅटमध्ये काहीच कन्फ्युजन नाही आहे. पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. स्पीच रायटिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला सोडवताना. तर हा प्रश्न सोडवायचा आहे. 4 मार्क या ठिकाणी नक्कीच मिळवायचे आहेत. ठीक आहे. आणि स्पीच रायटिंगवरती आपल्याला चांगले 4 पैकी 4 मार्क मिळू सुद्धा शकतात जर तुम्ही नीट पद्धतीने, नीट फॉर्मॅटचा यूज केला तर. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर डी असणार आहे. त्याच्यामध्ये रिव्ह्यू रायटिंग असणार आहे, ब्लॉग रायटिंग असणार आहे, अपील रायटिंग. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? ब्लॉग रायटिंग आणि अपील रायटिंग. अपील रायटिंगमध्ये खूप वेळ जातो कारण डिझाईन्स खूप काढायचे असतात. ब्लॉग रायटिंगमध्ये पण बॉक्स काढायचा असतो, पूर्ण फॉर्मॅटचा यूज करायचा असतो. रिव्ह्यू रायटिंग हा अतिशय सोपा आहे आणि रिव्ह्यू रायटिंग मी का रिकमेंड करते? मी तुम्हाला गॅरंटी देते 4 मार्क्स तुमचे फिक्स झाले. आत्ताच गॅरंटी देते की 4 मार्क्स तुमचे फिक्स झाले. कसे काय फिक्स झाले? मी जो रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे, ठीक आहे, 2 टाईपचे रिव्ह्यू तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे. ठीक आहे. एक फिल्म रिव्ह्यू देणार आहे आणि एक बुक रिव्ह्यू देणार आहे. दोन्ही कॉपी पेस्ट करू शकता, ॲज इट इज कॉपी पेस्ट करू शकता. कोणताही प्रश्न कसाही येऊ द्या, तोच प्रश्न काय करायचा आहे? तुम्ही डायरेक्ट परीक्षेमध्ये लिहायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, काहीच अभ्यास करायची गरज नाही. फक्त मी जो 2 व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी 2 रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे, तर ते दोन्ही रिव्ह्यू तुम्ही काय करायचं आहे? स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि काय करायचं आहे? तोच अभ्यास करायचा. अजूनही तुमच्याकडे 2 दिवस आहेत म्हणजे अभ्यास हा होऊ शकतो आणि 4 मार्क हे नक्की फिक्स होऊ शकतात तुमचे. 4 मार्क अतिशय फिक्स. तर बघा, रिव्ह्यू रायटिंग हाच कंपल्सरी, हाच प्रश्न सोडवायचा आहे. ह्याच्यामध्ये तर आपल्याला दुसरं ऑप्शन बघायचंच नाही आहे. डायरेक्ट रिव्ह्यू रायटिंग करायचं आहे आणि 4 मार्क मिळवायचे आहेत. तर आता आपण प्रत्येक जो प्रश्न मी तुम्हाला सांगितलेला ना सोडवायचा, म्हणजे कोणकोणता सांगितला बघा, परत एकदा पाहून घ्या. ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज माइंडमध्ये फिक्स करून घ्या, हा सोडवायचा आपल्याला. इंटरव्ह्यू क्वेश्चन हा सोडवायचा आहे. 3 मधून सी मधून आपल्याला स्पीच रायटिंग सोडवायचं आहे आणि डी मधून आपल्याला रिव्ह्यू रायटिंग. हा तर कंपल्सरी एकदम फिक्स. ह्याच्यामध्ये तरी ऑप्शन तुम्ही दुसरे चूज करू शकता किंवा निवडू शकता, पण हा अतिशय फिक्स आहे. रिव्ह्यू रायटिंगच तुम्हाला सोडवायचा आहे. बाकीच्या प्रश्नामध्ये वेळ घालवायचाच नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आता आपण प्रत्येक क्वेश्चन जे आहेत, ठीक आहे, त्याचा आपण एक्झाम्पल पाहून घेऊया आणि तुम्हाला मी काही गोष्टी त्या ठिकाणी कॉपी पेस्ट करायला सांगेन, तेच तुम्ही परीक्षेमध्ये कॉपी पेस्ट करायचं आहे. ठीक आहे. तर पहिला आपण प्रश्न पाहून घेऊया ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेजचा. तर बघा, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेज हा क्वेश्चन कशा पद्धतीने सोडवायचा आहे? सर्वात प्रथम की प्रेझेंटेशन पण खूप महत्त्वाचं आहे रायटिंग स्किलमध्ये. मग प्रेझेंटेशन करताना काय करायचं आहे की सेक्शन 3 रायटिंग स्किल, ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही वरती बोल्डमध्ये लिहू शकता. क्वेश्चन नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी ना मध्ये, ठीक आहे, तुमच्या पेपरामध्ये अशा तुमचा पेपर असणार आहे आणि मध्ये तुम्हाला बोल्डमध्ये मेसेज असं लिहायचं आहे. कॉपी पेस्ट हेच करायचं आहे, मेसेजच लिहायचं आहे तुम्हाला. हे डायरेक्ट कॉपी पेस्ट मी सांगते आहे कशा पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर एखादी डेट तुम्हाला मेन्शन करायची आहे आणि टाईम, डेट आणि टाईम तर तुम्ही अकॉर्डिंग टू यू, तुम्हाला ज्या पद्धतीने असणार आहे त्या पद्धतीने डेट आणि टाईम तुम्ही मेन्शन करू शकता. कधी कधी फक्त टाईम हा क्वेश्चनच्या अकॉर्डिंग तुम्हाला टाकावा लागणार आहे. ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे क्वेश्चन कशा पद्धतीने आहे, क्वेश्चन विचारलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला टाईम मेन्शन करायचा आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर या ठिकाणी ज्याला आपण मेसेज ड्राफ्ट करत आहोत, ठीक आहे, आता या ठिकाणी मी 2 यासाठी वापरलेला आहे. त्याचं कारण असं आहे की हा जो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज होता जरा फॉर्मल वेमध्ये होता, जनरल मॅनेजरला ड्राफ्ट करायचा होता मेसेज, म्हणून मी जरा 2 या ठिकाणी वापरलेला आहे. ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, जसा तुमचा प्रश्न असेल त्या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट इथे नाव पण लिहू शकता. ठीक आहे. ज्याला तुम्ही ड्राफ्ट करत आहात मेसेज त्याचं नाव डायरेक्ट इथे येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमच्या मेन बॉडीला इथून सुरुवात होणार आहे. ठीक आहे. 4 to 5 लाईन्समध्ये. ठीक आहे. किंवा जर जास्तच तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मोठा दिलेला आहे आणि जर फॉर्मल एखादा प्रश्न विचारलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी थोडीशी लाईन्स वाढवू शकता. पण 4 to 5 लाईन्समध्ये या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आन्सर संपवायचा आहे. तेही तुम्हाला मी या ठिकाणी सांगते. त्याच्यानंतर शेवट कसा करायचा आहे की शेवट
जो मेसेज ड्राफ्ट करत आहे ना त्याचं नाव इथे लिहायचं, जो मेसेज ड्राफ्ट करत आहे. जर तुम्हाला प्रश्नामध्ये मेसेज ड्राफ्ट करणाऱ्याचं नाव दिलेलं आहे मग तुम्ही तेच नाव लिहायचं. जर नाही दिलंय तर तुम्ही कोणतेही नाव या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता. ओके. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक ठिकाणी एक लाईनमध्ये सोडू शकता. जेव्हा तुम्ही पॅराग्राफ चेंज करता तेव्हा मात्र एक लाईन या ठिकाणी सोडू शकता. तो कसा आहे, फॉर्मेटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दिसतो, तुमचा प्रेझेंटेशन पण चांगला दिसेल आणि जो चेक करतो पेपर त्यालाही ते चांगलं वाटतं. त्याच्यामुळे तुमचे मार्क्स वगैरे काही कट होत नाही, उलट तुमचा इम्प्रेशन वाढतो. ठीक आहे. किंवा तुम्ही या ठिकाणी सुद्धा डेट आणि टाइम मेन्शन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, एक लाईन सोडू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा नाव लिहिता त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही एक लाईन सोडू शकता. अशा पद्धतीने या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत, त्याही तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. आणि हा जो प्रश्न आहे तो पहिले प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे आणि प्रश्न नीट वाचल्यानंतरच तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे. तर बघा, या व्हिडिओमध्ये मी फक्त जे चार प्रश्न तुम्हाला मी रिकमेंड केलेले आहेत त्याच प्रश्नावरती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे आणि गायडन्स करणार आहे आणि कॉपी पेस्ट सांगणार आहे. काय काय कॉपी पेस्ट करणार आहे तुम्ही या प्रश्नामध्ये, मेसेज ॲज इट इज आहे तसंच तुम्हाला लिहायचं आहे. डेट आणि टाइम तर तुम्ही मेन्शन करूच शकता. मेसेज ज्याला आपण ड्राफ्ट करतो त्याचं नाव तुम्ही करू शकता आणि या ठिकाणी जो मेसेज ड्राफ्ट करत आहे त्याचं नाव या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता मेन बॉडी हा कसा लिहायचा. आता काही विद्यार्थी मला प्रश्न विचारतात, मॅम आम्हाला इंग्लिशमध्ये सेंटेन्सेस बनवता येत नाही, मग आम्ही कशा पद्धतीने लिहू. तर तेही तुम्हाला मी सांगते. बघा कशा पद्धतीने लिहायचं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक ट्रिक या ठिकाणी वापरायची. कधी कधी ना तुमच्या प्रश्नामध्ये इंग्लिशचे सेंटेन्स एवढे असतात ना की तेच तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहू शकता. बघा कशा पद्धतीने. तर बघा या ठिकाणी प्रश्न कसा दिलेला, यू आर गोपाल अ रिसेप्शनिस्ट. म्हणजे रिसेप्शनिस्ट हे नाव तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे. आणि म्हणजे जो सेंडर आहे, ठीक आहे, मेसेज जो सेंड करणार आहे त्याचं नाव पण दिलेलं आहे. ठीक आहे. इन द ऑफिस ऑफ अ कंपनी मॅन्युफॅक्चरिंग गार्मेंट्स अ सेल्स मॅनेजर विजिटेड अँड हँडेड ओव्हर द सेल्स रिपोर्ट टू बी सबमिटेड टू द जनरल मॅनेजर. आता बघा या ठिकाणी कसं दिलेलं आहे की देशमुख हा कोण आहे, तर सेल्स मॅनेजर आहे. हे ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे. तो व्हिजिट करायला येणार आहे. कशासाठी, त्याला सेल्स रिपोर्ट हँडेड ओव्हर करायची आहे. ठीक आहे. सेल्स रिपोर्ट त्याला सबमिट करायची आहे. कोणाला सबमिट करायची आहे, जनरल मॅनेजरला सबमिट करायची आहे. पण जो जनरल मॅनेजर आहे हु वॉज बिझी अटेंडिंग अ मीटिंग, तो मीटिंगमध्ये. आता बघा मीटिंग हा शब्द आहे. ठीक आहे. बिझी अटेंडिंग मीटिंग, अ मीटिंग. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काही लाईन्स दिलेल्या आहेत बघा इंग्लिशमध्ये. ह्याच तुम्ही काय करू शकता, उत्तरामध्ये कॉपी पेस्ट करू शकता. ते कशा पद्धतीने करायचं तेही तुम्हाला मी सांगते. तर बघा पुढे प्रश्नामध्ये कसं दिलेलं आहे की त्यांनी पूर्ण सिच्युएशन आपल्याला दिलेली आहे प्रश्नामध्ये. ठीक आहे. एवढी मोठी पूर्ण सिच्युएशन दिलेली आहे. पूर्ण प्रश्न त्यांनी अशा पद्धतीने दिला आहे की मिस्टर देशमुख काय म्हणतो, हॅलो आय एम हिअर टू सबमिट द अवेलेबल सेल्स रिपोर्ट टू द जनरल मॅनेजर. ठीक आहे. मग गोपाल म्हणतो, गोपाल कोण आहे, रिसेप्शनिस्ट, आपण पहिले पाहिलं. आय एम सॉरी बट द जनरल मॅनेजर इज इन द मीटिंग. ठीक आहे. जनरल मॅनेजर कुठे आहे, तर मीटिंगमध्ये आहे. ठीक आहे. कॅन यू लीव्ह अ मेसेज फॉर हिम अलॉंग विथ द रिपोर्ट्स. तर गोपाल म्हणतो की तुम्हाला जो मेसेज द्यायचा आहे तो मला तुम्ही सांगून द्या, मी जनरल मॅनेजरला काय करेन, सांगून देईन. असं कोण म्हणतोय, गोपाल म्हणतोय देशमुखला. ठीक आहे. मग देशमुख म्हणतो, सॉरी आय हॅव टू लिव्ह इमिजिएटली टू कलेक्ट द अदर रिपोर्ट्स. ठीक आहे. मला अर्जंटमध्ये जायचं आहे. प्लीज इन्फॉर्म द जनरल मॅनेजर. तुम्ही काय करा, इन्फॉर्म करा, जनरल मॅनेजरला इन्फॉर्म करा. काय इन्फॉर्म करायचं आहे, दॅट आय हॅड टू लिव्ह इमिजिएटली अँड आय विल सी हिम इन द इव्हनिंग 5:30 PM विथ द अदर रिपोर्ट्स. थँक्यू. तर बघा पहिले हे समजून घ्यायचं आहे की मेसेज कोण सेंड करत आहे आणि कोणाला सेंड करायचा आहे. हा प्रश्न नीट समजून घ्यायचा. ठीक आहे. नाही तर इथे तुम्ही कन्फ्यूज व्हाल. तर बघा मेसेज जो सेंड करणार आहे तो आहे गोपाल. ठीक आहे. मेसेज ड्राफ्ट कोण करणार आहे, गोपाल ड्राफ्ट करणार आहे. आणि कोणाला ड्राफ्ट करणार आहे, ठीक आहे, कोणाला ड्राफ्ट करणार आहे, देशमुखला तर नाही. कोणाला ड्राफ्ट करणार आहे, जनरल मॅनेजरला, कारण देशमुख हा तर सबमिट करायला आला होता. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला देशमुखला काय करायचं आहे, देशमुखचं नाव हे कट करायचं आहे. देशमुख हा येणारच नाही. कोण आहे फक्त या ठिकाणी, सेंडर आहे गोपाल आणि रिसिव्हर कोण आहे, जनरल मॅनेजर. ओके. एवढं समजलं. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, कोणताही प्रश्न हा नीट समजून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जो मी कॉपी पेस्ट सांगितलं तुम्हाला, तर तो कॉपी पेस्ट तुम्ही ॲज इट इज करू शकता. ठीक आहे. आता काही विद्यार्थी जे सांगतात ना की आम्हाला मॅम काय इंग्लिश समजत नाही. ठीक आहे. प्रश्न आम्हाला समजत नाही, उत्तर कसं लिहायचं ते आम्हाला समजत नाही. मग काय करायचं की ह्याच्यातून काही लाईन्स ज्या आहेत त्या उचलायच्या. ठीक आहे. जसं मी तुम्हाला उत्तरामध्ये सांगितलं, मी फॉर्मॅट दाखवलं, त्याच्यामध्ये जे मी सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, ह्याच्यातून काही लाईन्स उचलायच्या आहेत आणि ते लाईन्स मेन बॉडीमध्ये ठेवायचे. कशा पद्धतीने, तर बघा, तर या ठिकाणी मिस्टर देशमुख ऑलरेडी आपल्या प्रश्नामध्ये आहे. ठीक आहे. मी या ठिकाणी मेन बॉडीमध्ये काय सांगितलंय की मिस्टर देशमुख सेल्स मॅनेजर आहे ना तो, मग त्या ठिकाणी लिहून पण द्यायचं की मिस्टर देशमुख सेल्स मॅनेजर. ठीक आहे. विजिटेड द ऑफिस टुडे टू सबमिट द अवेलेबल सेल्स रिपोर्ट.
हे सगळं तुम्हाला कुठे भेटणार आहे? प्रश्नामध्ये आहे ऑलरेडी. सेल्स रिपोर्ट हा शब्द आहे, सबमिट आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत ऑलरेडी. ठीक आहे. ॲज यू वर इन अ मीटिंग. ठीक आहे. आता या ठिकाणी गोपाल म्हणतोय ना की तुम्ही मीटिंगमध्ये बिझी होता. मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकता ना की ॲज यू वर इन अ मीटिंग किंवा ॲज यू बिझी इन अ मीटिंग. अशा पद्धतीने तुम्ही तोच सेंटेन्स उचलू शकता आणि ते लिहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, ही इन्फॉर्म दॅट, त्याने इन्फॉर्म करायला लावलाय. हा इन्फॉर्म हा शब्द सुद्धा आहे प्रश्नामध्ये. ही इन्फॉर्म दॅट ही हॅड टू लिव्ह इमिजिएटली. हे बघा, हे सुद्धा आहे ना. लिव्ह इमिजिएटली टू कलेक्ट द रिमेनिंग रिपोर्ट्स. ही पूर्ण लाईन ऑलरेडी प्रश्नामध्ये दिलेली आहे तुम्हाला. ती उचलायची आणि लिहून घ्यायची आहे. ही विल मीट यू टुडे. हे सुद्धा दिलेलं आहे त्यांनी ना, प्रश्नामध्ये दिलेलं होतं ना की मीट यू टुडे इन द इव्हनिंग ॲट 5:30 PM. हा पूर्ण लाईन बघा ॲज इट इज तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता प्रश्नामध्ये. विथ द अदर सेल्स रिपोर्ट. हा सुद्धा लाईन जी आहे ना, ही सुद्धा ऑलरेडी तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला जो फॉर्मॅट बनवायचा आहे, जो प्रश्न या ठिकाणी, जे उत्तर तुम्हाला या ठिकाणी बनवायचं आहे, मेन बॉडी, हे सगळं तुम्हाला कुठून बनवायचं आहे? तुमच्या प्रश्नामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. तीच लाईन उचलायची आणि त्या ठिकाणी थोडंसं ॲडजस्ट करून तुम्हाला उत्तर बनवायचं आहे आणि शेवटी तुम्हाला आपल्या सेंडरचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढं तुम्हाला समजलं असेल तर हा व्हिडिओ मी ह्यासाठी स्पेशल बनवत आहे. काही विद्यार्थ्यांना इंग्लिश येत नाही म्हणून. आणि हा पूर्ण प्रश्न तुम्ही नीट समजून घ्यायचा आहे आणि तशाच पद्धतीने तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला तर तुम्ही सुरुवात जी आहे ती अशाच पद्धतीने करायची विद्यार्थी मित्रांनो. आणि काय करायचं आहे की पूर्ण आन्सर जो आहे तो नीटली बनवायचा आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅथ्स सोडवण्याचा प्रयत्न करायचा विद्यार्थी मित्रांनो. जसं मी सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही काही रूल्स फॉलो करा आणि प्रश्नांमधून लाईन्स निवडा आणि त्याच लाईन्स मेन बॉडीमध्ये लिहून टाका. आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे की उत्तर बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. थोडंसं इकडे तिकडे तुमच्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाली तुमची, समजा हे मेन बॉडी बनवताना ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाली विद्यार्थी मित्रांनो, तरी इट्स ओके, काही नाही, चालतं. बघा, जो चेक करतो तो पूर्ण एक शब्द ना शब्द, एक अक्षर ना अक्षर, एवढं तर तो बघणार नाहीये. ठीक आहे. आणि जरी तुमचं उत्तर चुकलेलं असेल तरी फॉर्मॅटचे मार्क तुम्हाला नक्कीच भेटणार आहेत. ठीक आहे. तर टेन्शन घेऊ नका अजिबात तुम्ही. आणि फक्त तुम्ही फॉर्मॅटचा नीट वापर करायचा आहे, प्रेझेंटेशन नीट ठेवा आणि सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला नक्कीच चांगले मार्क हे भेटणार आहे म्हणजे आहेच. सेकंड क्वेश्चन जो मी सांगितला तो आपण पाहून घेऊया लगेचच. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बी प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. बी मध्ये मी तुम्हाला कोणता सांगितला? ठीक आहे, इंटरव्ह्यू क्वेश्चन सांगितलं सोडवायला. हे मी रिकमेंड केलेलं आहे. इंटरव्ह्यू क्वेश्चन सोडवायचं आहे. का? अतिशय सोपं आहे. 8 ते 10 प्रश्न लिहा आणि काय करायचं आहे, हे जे आन्सर आहे हे तुम्हाला संपवायचं आहे. आता इंटरव्ह्यू क्वेश्चन म्हणजे काय, तर तुम्ही कोणाचा तरी इंटरव्ह्यू घेत आहात. मग तो एखादा सिंगर असू शकतो, एखादा टीचर असू शकतो, कोणीही असू शकतो, एखादा डॉक्टर असू शकतो. कशाही पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तुम्हाला सांगितलं जाईल की एक जो फेमस सिंगर आहे त्याला तुम्ही बोलवा आणि त्याचं काय करायचं आहे, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. मग आता सिंगर आहे, मग त्या सिंगरच्या पद्धतीने तुम्ही काय करणार, इंटरव्ह्यू क्वेश्चन बनवणार. आता या ठिकाणी बघा प्रश्न कसा होता की या ठिकाणी जो MPSC टॉपर होता तर त्या MPSC टॉपरचा जो इंटरव्ह्यू आहे तो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा होता. मग MPSC म्हटलं की अभ्यास म्हणजे स्टडी, ही गोष्ट आलीच ना कंपल्सरी. तर बघा, प्रश्न विचारताना काय करायचं आहे की प्रश्न विचारताना सर्वात पहिले एक ट्रिक सांगते की सर्वात पहिले तुम्ही काय करायचं आहे की व्हॉट, हाऊ, विच अशा पद्धतीने जे शब्द आहेत, ठीक आहे, आपले WH क्वेश्चन शब्द, ते सगळे शब्द यूज करायचे आहेत क्वेश्चन बनवताना. ठीक आहे. आता या ठिकाणी छोटे छोटे क्वेश्चन बनवायचे, जास्त मोठे क्वेश्चन बनवायचे नाहीत. ठीक आहे. छोटे छोटे क्वेश्चन बनवायचे. किती बनवायचे? 8 ते 10. जास्तीत जास्त 10 क्वेश्चन बनवायचे. कमीत कमी किती बनवायचे आहेत? 8 क्वेश्चन बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पहिले तो टॉपिक पाहून घ्यायचा, कशा पद्धतीने आहे टॉपिक. ठीक आहे. तुम्हाला कोणता इंटरव्ह्यू दिलेला आहे, या ठिकाणी प्रश्न कसा दिलेला आहे त्या पद्धतीने बनवून घ्यायचा आहे. आता जसा प्रश्न असेल त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, जो इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे तो कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी बघा प्रश्न कसा होता की MPSCचा जो टॉपर होता त्याचा इंटरव्ह्यू या ठिकाणी घ्यायचा होता. आता कधी कधी ना प्रश्न चेंज करून विचारलं जातं. कशा पद्धतीने विचारलं जातं तेही पाहून घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन आहे, हा कशा पद्धतीने विचारलाय तुम्हाला ऑलरेडी त्यांनी सांगितलंय प्रश्नामध्ये. यू विश कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ अ फेमस सिंगर, म्हणजे फेमस सिंगरचा तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. पण या ठिकाणी त्यांनी फॉर्मॅट पण दिलाय, म्हणजे आपल्याला ह्या फॉर्मॅटनुसारच जायचं आहे. प्रश्न बनवायचे आहेत, पण कसे बनवायचे आहेत हा पूर्ण बॉक्सचा यूज करून. ठीक आहे. त्यांनी ऑलरेडी तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे, फक्त तुम्हाला प्रश्न बनवायचे आहेत. कशावरून बनवायचे आहेत तेही तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी. आणि असा जर प्रश्न आला तर अतिशय सोपं जाणार आहे तुम्हाला. नेम ऑफ द इंटरव्ह्यू, एरिया ऑफ सक्सेस, डेट, व्हेन्यू, टाइम, ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू. ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू म्हणजे काय, तर तुम्ही किती वेळ त्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेत आहात ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि जास्तीत जास्त 45 मिनिट्स किंवा 1 तास लिहायचं आहे. जास्तीत जास्त एवढाच इंटरव्ह्यूचा टायमिंग असतो, जास्त 2 तास 3 तास असं काही लिहायचं नाही. आणि या ठिकाणी बघा क्वेश्चन कशा पद्धतीने
विचारायचे तेही त्यांनी बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. अर्ली मोटिवेशन, त्यांच्या मोटिवेशनबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, त्यांच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंट ह्याच्याबद्दल प्रश्न विचारायचे. म्हणजे ऑलरेडी त्यांनी टॉपिक्स दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे, हे सगळे टॉपिक्स यूज करून तुम्हाला इथे काय करायचं आहे, आपले जे शब्द आहेत, कोणते शब्द, WHचे शब्द ते वापरायचे आहेत आणि क्वेश्चन बनवायचं आहे. क्वेश्चन बनवताना थोडीशी ग्रॅमॅटिकल मिस्टेक झाली तरी इट्स ओके, पण प्रश्न सोडवायचा म्हणजे सोडवायचाच. आपल्याला इंग्लिश येत नाही म्हणून हा प्रश्न मला अटेम्प्ट करता येणार नाही आणि तो सोडून द्यायचा, असं विद्यार्थी मित्रांनो करायचं नाही. ठीक आहे, भले तुम्हाला इंग्लिश येत नसेल, तुम्हाला प्रश्न बनवता येत नसेल, तरी तुम्हाला जितकं येते तेवढा प्रयत्न करायचा आहे आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ऑलरेडी फक्त तुम्हाला इथे काय बनवायचं आहे, प्रश्न बनवायचा आहे, दुसरं काहीच करायचं नाही. फॉर्मॅट पण तुम्हाला दिलेला आहे. हाच फॉर्मॅट तुम्ही पूर्ण कसं काय करायचं आहे, कॉपी पेस्ट करायचं आहे आणि इथे फक्त तुम्हाला उत्तरं लिहायचे. ठीक आहे, या बाजूला आहे हे ॲज इट इज लिहून घ्यायचं आणि फक्त तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, आन्सर लिहायचं आहे. एवढंच करायचं आहे, बाकीचं काहीच करायचं नाही आहे. म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन हा अतिशय सोपा, 4चे 4 मार्क या ठिकाणी तुमचे फिक्स. पुढचा क्वेश्चन पाहून घेऊया. तर बघा, पुढचा जो प्रश्न असणार आहे सी, त्याच्यामध्ये स्पीच रायटिंग असणार आहे, कंपॅरिंग असणार आहे आणि एक्सपेन्शन ऑफ आयडिया असणार आहे. ते दोन्ही प्रश्न आपण न करता आपण स्पीच रायटिंग करूया. ठीक आहे, आणि 4 मार्क या ठिकाणी मिळवूया. बघा, या ठिकाणी फॉर्मॅटमध्ये काय यूज करायचं तुम्हाला, तर या ठिकाणी तुम्ही प्रेझेंटेशनसाठी इथे रायटिंग स्किल, स्पीच रायटिंग वगैरे हे लिहू शकता. तर फॉर्मॅट कुठून स्टार्ट होतो, इथून स्टार्ट होतो. तर बघा, फॉर्मॅटमध्ये काय करायचं आहे की सर्वात पहिले तुम्हाला एक टायटल द्यायचं आहे. टायटल अतिशय महत्त्वाचं आहे. टायटल कंपल्सरी द्यायचा म्हणजे द्यायचाच आहे. ठीक आहे, स्पीच ऑन मास्क फॉर सेफ्टी. आता टायटल हा कशा पद्धतीने देणार, तुमच्या प्रश्नामध्ये ऑलरेडी असेल त्या पद्धतीने तुम्हाला त्याचा टायटल हा द्यायचा आहे स्पीच रायटिंगचा. ठीक आहे, आणि या ठिकाणी स्पीच रायटिंग करताना काही गोष्टी मी तुम्हाला कॉपी पेस्ट करायला देते आहे, तर कॉपी पेस्ट करून घ्यायचं आहे. तर बघा, समजा तुमच्या कॉलेजमध्ये एखादा इव्हेंट आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की स्पीच रायटिंग करा, मग तुम्ही जी सुरुवात आहे स्पीचची ती कशा पद्धतीने करणार, तर हे पूर्ण ॲज इट इज तुम्ही लिहून घ्यायचं आहे. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, हे पाठच करून घ्या आणि ह्याच्यानुसारच सुरुवात करायची आहे. ठीक आहे, मी सांगितलं त्या पद्धतीने परत एकदा सांगते की इथून पॅराग्राफ करायची काहीच गरज नाही. न्यू फॉर्मॅटमध्ये आता पॅराग्राफ नाही आहे. पॅराग्राफच्या ऐवजी काय करायचं, आपण या ठिकाणी एक ओळ सोडायची आहे तरी चालणार आहे. ते अजून प्रोफेशनल वाटतं. ठीक आहे, अजून ते तुमचं जो इम्प्रेशन आहे तो पेपरामध्ये अजून जास्त वाढणार आहे. तर ही ओळ जी आहे ती पाठ करून घ्यायची. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, एवढं पाठ करून जा. त्याच्यानंतर इथून पण तुम्ही ही लाईन सुद्धा पाठ करून घेऊ शकता. अ व्हेरी गुड मॉर्निंग टू एव्हरीवन प्रेझेंट हिअर, हे सुद्धा पाठ करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि नंतर हे सुद्धा पाठ करायचं आहे की टुडे आय एम टॉकिंग अबाउट मास्क फॉर सेफ्टी. आता इथे फक्त चेंज होणार आहे, तुमचा जो सब्जेक्ट म्हणजे जो तुमचा टॉपिक असणार आहे तो फक्त चेंज होणार आहे. बाकी इथपर्यंत तुम्ही ॲज इट इज कॉपी पेस्ट करून लिहू शकता. टुडे आय एम टॉकिंग अबाउट हे पाठच करून जा. अजूनही 2 दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाठ करू शकता. टुडे आय एम टॉकिंग अबाउट. ठीक आहे, इथून फक्त तुमचा जो टॉपिक असणार आहे तो चेंज होणार आहे. आता जो तुमचा टॉपिक आहे, आता या ठिकाणी तर मास्क फॉर सेफ्टी होता, तर मग मास्क का इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये, त्याच्यानुसार छोटे छोटे सेंटेन्स बनवायचे आणि काय करायचं आहे, 2 ते 3 पॅराग्राफमध्ये काय करायचं आहे, संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, तुमचे ग्रॅमॅटिकली मिस्टेक झाली तरी इट्स ओके, हरकत नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, मला काहीच इंग्लिश येत नाही आणि म्हणून लिहायचंच नाही, तर असं करायचं नाही. आणि या ठिकाणी काय करायचं आहे, थँक्यू म्हणायचं आहे, थँक्यू लिहायचं आहे आणि हा जो स्पीच रायटिंगचा प्रश्न आहे तो आपल्याला या ठिकाणी जे उत्तर आहे ते आपल्याला संपवायचं आहे. बस एवढंच करायचं आहे. तुम्हाला कॉपी पेस्ट करण्यासाठी काय काय गोष्टी आहेत, ही लाईन स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो जर हवी असेल तर तुम्हाला. तर बघा, ही ओळ तुम्हाला काय करायची, पाठ करून घ्यायची, ही ओळ पाठ करून घ्यायची आणि ही ओळ, म्हणजे 3 लाईन्स तुमचे हे ऑलरेडी झालेत. ठीक आहे, परीक्षेमध्ये काय करायचं आहे, कॉपी पेस्ट करायचं डायरेक्ट. स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास तर. ओके, नेक्स्ट पाहून घेऊया आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये वेळ तर कमी असणारच आहे. ठीक आहे, आणि तुम्ही कन्फ्यूज पण खूप असणार आहे, कारण पहिलाच पेपर आहे आणि खूप कन्फ्युजन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर काय करायचं आहे, रिव्ह्यू रायटिंगचा जो प्रश्न आहे तो ॲज इट इज लिहून टाकायचा. आता तुम्हाला या ठिकाणी रिव्ह्यू रायटिंगसाठी काय येणार आहे, 2 प्रश्न येणार, 2 प्रकारे प्रश्न विचारतील. एक तर तुम्हाला बुक रिव्ह्यू विचारलं जाईल किंवा तुम्हाला फिल्म रिव्ह्यू. आता एखाद्या बुकचं नाव नसणार आहे तुम्हाला किंवा एखाद्या फिल्मचं नाव नसणार आहे, फक्त ते सांगतील की तुम्ही एखादा पिक्चर पाहून आलेले आहेत, तुम्ही रिव्ह्यू रायटिंग करा, किंवा तुम्ही एखादी बुक वाचली रिसेंटली, तुम्ही त्याच्यावरती काय करा, रिव्ह्यू रायटिंग करा, किंवा तुम्ही एखादी मॅगझिन वाचली आहे, रिव्ह्यू रायटिंग करा. मॅगझिन तर जास्तीत जास्त विचारलेलं नाही आहे, फिल्म जास्तीत जास्त जो भर आहे तो फिल्म रिव्ह्यूवरती द्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आणि बुक रिव्ह्यू पण करायचा आहे, कारण सांगता येत नाही, यंदाच्या परीक्षेमध्ये बुक रिव्ह्यू पण येऊ शकतो. पण जास्तीत जास्त मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये फिल्म रिव्ह्यू जास्तीत जास्त विचारलेला आहे. ओके, तर त्यांचा माइंड हा चेंज होऊ शकतो आणि ते बुक रिव्ह्यू सुद्धा देऊ शकतात किंवा मॅगझिन सुद्धा देऊ शकतात. ठीक आहे, पण बुक रिव्ह्यू आणि
फिल्म रिव्ह्यू हे दोन्ही एखाद्या ऑप्शनमध्येच असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एकच कोणता तरी लिहायचं असणार आहे. मग या ठिकाणी बघा दोन्ही मी तुम्हाला देऊन टाकते, बुक रिव्ह्यू पण देऊन टाकते आणि फिल्म रिव्ह्यू पण देऊन टाकते. आहे तसंच तुम्ही कॉपी पेस्ट करायचं आहे, काहीच अभ्यास करायची गरज नाही, फक्त हेच तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता. फॉर्मेट वगैरे फक्त बघून घ्या. फॉर्मेटमध्ये काय करायचं आहे, टायटल लिहायचं आहे. टायटलमध्ये तुम्ही एखाद्या पिक्चराचं नाव लिहायचं आहे. जर फिल्म रिव्ह्यू दिला असेल तर या ठिकाणी फिल्म रिव्ह्यूसाठी मी तारे जमीन पर हा मूवी घेतलेला आहे मुद्दामून, कारण हा मूवी खूप अतिशय गाजलेला होता. ठीक आहे, भरपूर पुरस्कार या मूवीजला भेटलेले आहेत आणि ते स्टुडंट्सच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणून मी तारे जमीन पर हा घेतलेला आहे. ठीक आहे, तारे जमीन पर मूवी रिव्ह्यू असा टायटल दिलेला आहे. अ मूवी एव्हरीवन नीड्स टू गिव्ह अ चान्स. आणि त्याच्यानंतर एक छोटीशी ओळ मी या ठिकाणी लिहिलेली आहे, ती प्रेझेंटेशनसाठी आणि इम्प्रेशनसाठी मी दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर ह्या मूवीबद्दल फुल व्हिडिओ पाहायचा असेल विथ डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देणार आहे, तुम्ही जाऊन ती चेक करून घ्यायची आहे. ठीक आहे, जर ह्याचा फुल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर. आणि अशा पद्धतीने बघा स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आहे तसंच तुम्ही तर बघा अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण फिल्म रिव्ह्यूचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हेच कॉपी पेस्ट करा. 4 मार्क तुमचे नक्की फिक्स. ठीक आहे, फिल्म रिव्ह्यूसाठी कोणताही तुम्हाला या ठिकाणी फिल्मचं नाव देणार नाही आहे, तुम्ही स्वतःच्या मनाने घ्यायचं आहे. म्हणून तारे जमीन पर हीच मूवी तुम्ही काय करायचं आहे, रिव्ह्यू पाठ करून जायचं आहे आणि तेच काय करायचं आहे, लिहायचं आहे. अजून तुमच्याकडे 2 दिवस आहेत, म्हणजे तुम्ही इझिली हे पाठ करू शकता. थोडंसं अजून ह्याला शॉर्टकट तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही शॉर्टकट करू शकता. ठीक आहे, पण मी तुम्हाला समजवण्यासाठी पूर्ण व्यवस्थितपणे टॉपिक वाईज जे दिलेलं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, पॉईंट वाईज लिहायचं नाही विद्यार्थी मित्रांनो, पॅराग्राफमध्येच लिहायचं आहे. ठीक आहे, पॅराग्राफच करायचं आहे, पॉईंटमध्ये उत्तर लिहायचं नाही रिव्ह्यू रायटिंग करताना. हे झालं फिल्म रिव्ह्यू. ठीक आहे, पुढे आपण बुक रिव्ह्यू सुद्धा पाहून घेऊया. तर बघा या ठिकाणी बुक रिव्ह्यू, या ठिकाणी मी जी बुक घेतलेली आहे ती आहे द साइन ऑफ फोर. ठीक आहे, आणि ऑथर्सचं नाव या ठिकाणी मी लिहिलेलं आहे, तेही तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, हे नाही लिहिलं तरी चालेल, पण प्रेझेंटेशनसाठी आणि इम्प्रेशन देण्यासाठी हे लिहिणं अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, ह्याच्यावरून जो बोर्डाचा पेपर चेक करतो त्याला काय वाटणार आहे की ओके, हा जो ज्याने पेपर लिहिलेला आहे त्याला खूप काही नॉलेज आहे. म्हणून काय करायचं आहे, जी बुक तुम्ही घेणार तर तुम्ही काय करा, हे सुद्धा पाठ करून जा. आणि तुम्हाला दुसरं काही समजत नसेल तर हे ॲज इट इज कॉपी पेस्ट करा विद्यार्थी मित्रांनो. जर बुक रिव्ह्यू आलं तर द साइन ऑफ फोर हे तुम्ही काय करायचं आहे, डायरेक्ट कॉपी पेस्ट करायचं आहे आणि आहे तसंच तुम्ही लिहून घ्यायचं आहे प्रश्नामध्ये. ठीक आहे, दुसरं कोणताच तुम्ही डोक्यामध्ये विचार आणू नका, फक्त आहे तसंच हे काय करायचं, स्क्रीनशॉट घेऊन ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे आणि आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी बघा फक्त जो शेवट तुम्ही जो करणार आहेत ना, रिव्ह्यू रायटिंगचा शेवट जो करणार आहे तर त्या ठिकाणी फक्त अशी स्टार बनवायचे आहेत आणि काय करायचं आहे, रेटिंग द्यायची आपल्याला. मग हे सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला उत्तरामध्ये शेवटी काय लिहायचं आहे, रेटिंग लिहायची आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी 5 स्टार होते, त्याच्यापैकी मी 4 स्टारला काय केलेलं आहे, कलर दिलेला आहे, म्हणजे फिल केलेला आहे आणि 1 स्टार सोडून दिला आहे. ठीक आहे, तर बघा 5 पैकी 4 पॉईंट्स मी या ठिकाणी दिलेले आहेत. असं तुम्ही पण करून घ्यायचं आहे. रेटिंग ही द्यायचीच आहे कंपल्सरी. ठीक आहे, ह्याच्यामुळे तुम्हाला 4चे 4 मार्क नक्कीच भेटणार आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने रायटिंग स्किल हा जो सेक्शन आहे हा तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवायचा आहे. जसं मी सांगितलं, ज्या गोष्टी मी तुम्हाला ट्रिक सांगितलेल्या आहेत त्या ट्रिकचा वापर करायचा आहे. ज्या फॉर्मेटचा जो फॉर्मेट तुम्हाला सांगितला त्या फॉर्मेटचा वापर करायचा आहे. जो प्रश्न मी तुम्हाला सांगितला आहे तोच प्रश्न तुम्ही या ठिकाणी सोडवायचा आहे. ठीक आहे, कारण जास्त जर तुम्ही गोंधळ केला तर तुमच्या मनामध्ये खूप गोंधळ निर्माण होईल आणि तुमचा जो पेपर आहे तो तुम्हाला नीट व्यवस्थित टाईम मॅनेज करून लिहिता येणार नाही. म्हणूनच सांगते, आतापासून डोक्यामध्ये हे सगळे जे प्रश्न आहेत ते काय करायचं आहे, तुम्ही फिक्स डोक्यामध्ये करूनच ठेवायचं की मला हाच प्रश्न सोडवायचा आहे. आणि तिसरा जो मी तुम्हाला सांगितला, चौथा जो प्रश्न तुम्हाला सांगितला तो रिव्ह्यू रायटिंग फिक्स करून घ्या. हेच तुम्ही काय करा, कॉपी पेस्ट करा, स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास तर, आणि हेच कॉपी पेस्ट करा. थोडंसं या ठिकाणी तुम्हाला मोठं वाटत असेल उत्तर तर तुम्ही शॉर्टकट थोडंसं करू शकता या ठिकाणी. ठीक आहे, बाकीचं आहे तुमच्याकडे अजून 2 दिवस आहेत, म्हणजे तुम्ही इझिली पाठ करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे रायटिंग स्किलचा जेवढे पण क्वेश्चन आहेत ते सगळे क्वेश्चन या ठिकाणी आपण कंप्लीट केलेलं आहे. ट्रिक जी वापरायची आहे, जी मी सांगितलं आहे तीच ट्रिक वापरायची आहे. टाईम मॅनेज करा.
टाईम जेवढा पण मी सांगितलेला टाईम मॅनेजमेंटचा व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे, तोही तुम्ही पाहून घ्या. चॅनलवरती अपलोडेड आहे, पाहून घ्यायचा आहे. आणि इतर सगळे सेक्शनचे जे व्हिडिओज आहेत ते सुद्धा अपलोडेड आहेत. तर प्लीज विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, सगळे व्हिडिओज पाहून घ्यायचे आहेत. आणि 2च दिवस राहिलेले आहेत, सगळे व्हिडिओज पाहून घ्यायचे आहेत, नीट नोट्स काढून घ्यायचे आहेत, माइंडमध्ये फिक्स करून घ्यायचं आहे. मला अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा आहे म्हणजे जेणेकरून आपला जो गोंधळ आहे तो परीक्षेमध्ये होणार नाही आणि इझिली तुम्ही चांगले मार्क भेटू शकतात किंवा तुम्ही पास तर इझिली होणारच. विद्यार्थी मित्रांनो, माझे सगळे व्हिडिओज जर तुम्ही पाहिलेत ना, तुम्ही कंपल्सरी पास तर होणारच, एवढी गॅरंटी तर मी तुम्हाला देतेच. ठीक आहे. तर आशा करते विद्यार्थी मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि महत्त्वपूर्ण ठरला असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आवडला असेल तर प्लीज लाईक नक्कीच करा. तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही विद्यार्थी मित्रांनो, प्लीज एक लाईक हा खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर लाईक करत जा आणि व्हिडिओज तुमच्या फ्रेंड्स लोकांना सुद्धा शेअर करत जा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर जितकं होईल तुमच्याकडून, जितकं शक्य होणार आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तितकं तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमचे चांगले कॉमेंट येतात त्याबद्दल मी खूप तुमचे आभार मानते. खूप थँक्यू सो मच. तुम्ही मला एवढं प्रेम देत आहेत आणि एवढं चांगले कॉमेंट करतायत. ठीक आहे. तर नक्कीच आपण या परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने पास होणार. तुम्ही मनामध्ये हे ठाम मत ठेवायचं आहे की मला ह्या परीक्षेमध्ये इंग्लिशमध्ये चांगले मार्क हे पाडायचे आहेत. आणि अशा पद्धतीने तुम्ही ह्या फॉर्मॅटचा वापर करायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र करून घ्यायचं आहे. आणि सबस्क्राईब नक्कीच करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. येणारे अजून काही 2-3 असे व्हिडिओज आहेत जे खूप महत्त्वाचे आहेत, जे तुम्ही जर परीक्षेला जाताना जर तुम्ही अर्धा तास अगोदर जरी पाहिलं तरी तुम्हाला मी गॅरंटी देते की तुम्ही पास हे नक्कीच होणार आहेत. तर बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.